पिंपरीतील वैष्णवी आत्महत्येप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह तिच्या दीर सुशील हगवणेलाही अटक करण्यात आली। गेल्या 7 दिवसांपासून हे दोघेही फरार होते। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी दोघांनाही अटक केली। याआधीच सासू लता, त्यानंतर पती शशांक आणि नणंद करिश्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। राजेंद्र हगवणेला अखेर अटक करण्यात आली। राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा सासरा होता, तर दीर सुशील यालाही अटक करण्यात आली। हे दोघेही तिने आत्महत्या केली त्या दिवसापासून फरार होते। तर वैष्णवीची सासू, नणंद आणि नवऱ्याला याआधीच अटक करण्यात आली। ते तिघेही जेलमध्ये आहेत। तर वैष्णवीचा मृत्यू प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आलेली आहे बघूया आपण। शशांक हगवणे वैष्णवीचा पती आहे। त्यानंतर राजेंद्र हगवणे सासरा आहे, ज्याला पहाटे 4:30च्या सुमाराला अटक करण्यात आली आहे। तर लता हगवणे ही वैष्णवीची सासू आहे आणि करिश्मा हगवणे ही नणंद आहे। या दोघींनाही अटक करण्यात आली। तर सुशील हगवणे हा दीर आहे, यालाही आज पहाटे अटक करण्यात आली आहे। सासरा आणि दीर फरार होते, त्या दोघांना अटक करण्यात आली। संजय हगवणे राजेंद्रचा भाऊ आहे, त्यालाही अटक करण्यात आली। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी या हगवणे कुटुंबातल्या कुणाकुणाला अटक करण्यात आली त्यांची नावं आपण बघत होतो। नवरा, सासू, नणंद या तिघांना आधीच अटक करण्यात आली, तर तिचा सासरा आणि दीर हे दोघे फरार होते, त्यांना आज पहाटे अटक केलेली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ माजली होती आणि ही आत्महत्या नसून हत्या आहे, हुंडाबळी आहे अशीच उरड केली जात होती आणि अखेर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आलेली आहे। तर धमकावणारेही काही जणांचा शोध आता घेतला जातोय। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या निलेश चव्हाण विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामानं केला होता। निलेश ते बाळ परत द्यायला तयार नव्हता असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेलेलं, पण निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप आहे। अखेर निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्याबाबतचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांनाही पहाटेच्या सुमाराला अटक करण्यात आल्याचं कळतंय। कुठे होते गेले 7 दिवस हे दोघे? नक्कीच आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबीय जे आहे यांच्या क्रूरतेचा कळस समोर आलेला आहे। दोन्ही सुनांना त्यांनी त्रास दिलेला आहे आणि या संदर्भात रात्री दोघांना 4:30च्या सुमारास बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर यापूर्वी तिचा नवरा, तिची नणंद आणि आई या तिघांना अटक केलेली होती। मात्र काल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि त्यानंतर पोलिसांच्या टीम सक्रिय झाल्या। त्यांनी मुळशी तालुक्यातील एका खेडेगावामधून या दोघांनाही अटक केलेली आहे। या दोघांचं मेडिकल केलं म्हणजे जगताप प्रकरणामध्येही 9 महिने उलटून गेलेले आहेत आणि त्यामध्ये पुणे पोलिसांनी कुठलंही दोषारोपपत्र अजूनही दाखल केलेलं नाहीये। न्यायालयामध्ये साधं दाखल केलं नाही, त्यांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या असतानाही पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न वारंवार केला गेलेला आहे, हे यामधून स्पष्ट होतंय। आता या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि या दोघांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांना ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी पूर्ण पाठिंबा दिला किंवा त्यांना मदत केली, त्यांचा सर्वांचा शोध आता पुणे पोलिसांकडून केला जातोय। सागर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपण आधी एकदा या दृश्यांबद्दल सांगूयात प्रेक्षकांना। ही जी दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पहाटे अटक केली, ती ही दृश्य सर्वात आधी सामतीवर ही दृश्य तुम्ही बघताय। सागर, एक महत्त्वाचा मुद्दा, गेले 7 दिवस हे सगळं प्रकरण सतत मीडियानं उचलून धरलेलं आहे। 7 दिवसात सासरा आणि दिराला अटक होत नाही। मयुरी जगताप प्रकरणातही अजून कारवाई फारशी झालेली नाहीये। थोडक्यात मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता वेगानं कारवाई व्हायला लागलेली असं दिसतंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर मयुरी जगताप प्रकरणामध्ये ही फक्त गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या संदर्भातलं दोषारोपपत्र जे आहे तेही कोर्टामध्ये दाखल केलेलं
गेलेलं नाहीये अशी माहिती जी आहे ती समोर येते. म्हणजे आरोपींना या संदर्भात मोठा दिलासा मिळत असतो. जर दोषारोपपत्र दाखल झालं नाही तर त्यांना त्या गुन्ह्यातून वगळलं जातं. अशासाठी हा प्रयत्न पुणे पोलिसांनी खरंच केलेला होता का, अशी माहिती आता समोर येते. आपण जर पाहिलं आता तर राजेंद्र हगवणे असतील किंवा त्याचा दीर असेल, या दोघांनाही बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात आणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याचबरोबर राजेंद्र हगवणे याचे अनेक कारनामे जे आहेत ते आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. राजेंद्र हगवणेचे एक एक कारनामे समोर यायला लागणारच आहेत. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर ही दृश्य जी सध्या साम टीव्हीवर बघताय ती दृश्य आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक केली त्यावेळची. तर लोभी हगवणेंच्या छळाची बळी ठरलेल्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाचेही हाल झालेत. 6 दिवसात वैष्णवीच्या बाळाला 5 कुटुंबांमध्ये फिरवण्यात आलं. मात्र मुलाची ससेहोलपट कशी झाली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हपापलेल्या हगवण्यांची खुनशी मानसिकता, लोभी हगवण्यांकडून वैष्णवीची हत्या, वैष्णवीचं बाळ लपवणारे कोण? हा 8 महिन्यांचा चिमुकला आहे हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीचा. वैष्णवीच्या मृत्यूनंतर 9 दिवसांनी हे बाळ त्याच्या आजी आजोबांच्या कुशीत विसावलं. पण या चिमुकल्याला पुसटशी ही कल्पना नसेल की त्याची आई यापुढे कधीच दिसणार नाही. कारण हगवणे कुटुंबानं हुंड्यासाठी केलेल्या तालिबानी छळाची वैष्णवी बळी ठरलीये. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळही गायब करण्यात आलं होतं. मात्र 9 दिवसांनी वैष्णवीचा मुलगा तिच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलाय. मात्र 9 दिवस बाळ कुठं होतं त्याची माहिती समोर आली. वैष्णवी हगवणेचा छळामुळे मृत्यू. वैष्णवीच्या नवऱ्यानं म्हणजे शशांकनं बाळ त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं. वैष्णवीच्या नातेवाईकांकडून बाळाचा शोध घेण्यात आला. बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचं समोर आलं. वैष्णवीच्या काकांनी निलेश चव्हाणच्या घरी धाव घेतली. मात्र घर बंद होतं. 9वा दिवस अज्ञात व्यक्तीचा कसपटेंना फोन आला. बाणेर हायवेला या आणि बाळ घेऊन जा असं त्यानं सांगितलं. वैष्णवीच्या काकांकडे हायवेवरच अज्ञाताकडून बाळ सुपूर्द करण्यात आलं. वैष्णवी कधीच दिसणार नाही. मात्र या चिमुकल्यामध्येच आम्ही वैष्णवीला पाहतो अशी भावना तिच्या आईने व्यक्त केली. आमच्याकडेच राहणार बाळ, आम्ही लहानाचा मोठा करू. त्यांनी आमच्या मुलीलाच नाही सांभाळली तर त्या बाळाला काय सांभाळणार आहे? नाही, आम्ही त्या बाळाला नाही त्यांच्याकडे देऊ शकत. एप्रिल 2023 मध्ये शशांक हगवणे सोबत वैष्णवीचं लव्ह मॅरेज झालं. मात्र लग्नानंतर सुरू झालं हगवणे कुटुंबाकडून हुंड्यासाठीचं छळसत्र. सासू सासरे नणंद दीर आणि नवऱ्याकडून सततची शिवीगाळ आणि मारहाण. या छळामुळे वैष्णवीचा मृत्यू झालाय. मात्र वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हवरट हगवणेंनी किती हुंडा घेतला ते पाहूया. 51 तोळं सोनं, 45 लाखांची फॉर्च्युनर कार, 7.5 किलो चांदीची भांडी, 1.5 लाखांचा मोबाईल, लग्नानंतर चांदीची मूर्ती. जमीन खरेदीसाठी जावयानं सासऱ्याकडे 2 कोटींची मागणी केली. वैष्णवीची आत्महत्या दिसत असली तरी तिच्या अंगावरील मारहाणीचे व्रण आणि जखमांमुळे ही तालिबानी वृत्तीच्या हगवणेंनी केलेली हत्याच आहे. त्यामुळेच राक्षसी वृत्तीच्या लोभी हगवणेंना फासावर लटकून वैष्णवीला न्याय देण्याची गरज आहे. सागर आव्हाड आणि सचिन जाधव सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आणखी एक महत्त्वाची बातमी येते. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा आणि दीर या दोघांनाही अटक केली आहे. पहाटेच्या दरम्यान पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या अटकेआधीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर
तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील दोघेही फरार होते। दरम्यान राजेंद्र हगवणे आणि त्याचे मित्र एका ठिकाणी जेवणासाठी एकत्र बसले होते। त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांच्याकडून। गोपाल, काय अपडेट्स आहेत? कधीचा हा व्हिडिओ आहे? 16 मेला राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती आणि आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबियातील 3 सदस्यांना अटक झाली होती। मात्र राजेंद्र हगवणे आणि त्यांचा जो मुलगा होता तो फरार होता आणि त्यांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी 3 पथकं नेमली होती। मागील 5-6 दिवसापासून हे दोन्ही आरोपी होते फरार होते। मात्र आज पहाटे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी त्यांना स्वारगेट परिसरातून अटक केलेली आहे आणि ह्या दोन्ही आरोपींना अटक करण्यामध्ये पोलिसांना एक मोठे यश मिळालेलं आहे। दोघे कुठे लपलेले होते संपूर्ण आठवडाभर, त्याबद्दल काही माहिती? नेमकं हे सीसीटीव्ही फुटेज कुठल्या हॉटेलमधलं, कुठल्या ढाब्यावरचं आहे? वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते आणि हे आरोपी सुरुवातीला तळेगाव या ठिकाणी गेले होते आणि ही 17 तारखेची दृश्य आहेत। तळेगाव या ठिकाणी एका हॉटेलमध्ये हे आरोपी जेवत होते। ह्याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ह्या आरोपींचा छडा लावलेला आहे। मागील 5-6 दिवसापासून हे आरोपी सतत आपली वेगवेगळी ठिकाणं बदलत होते आणि त्यामुळे ह्या आरोपींना पकडण्यासाठी एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। त्याचबरोबर हे आरोपी जे होते हे फोनचा वापर करत नव्हते। मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या आरोपींना बेड्या ठोकल्या। गोपाल, असे सोबत आपण एकदा प्रेक्षकांना ही दृश्य सांगूयात। कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 अशी ही 2 दृश्य आहेत, सीसीटीव्हीची दृश्य आहेत। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पहिल्या दृश्यांमध्ये दिसत आहेत, ते दोघेही जेवतानाची दृश्य आहेत ही। आणि दुसऱ्या एका कॅमेऱ्यातल्या दृश्यांमध्ये, सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये गाडीनं ते इथून बाहेर पडतानाची दृश्य आहेत। हे दोघेही गेल्या आठवडाभर आपली ठिकाणं बदलत होते आणि पहाटे अखेर स्वारगेट या भागातून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। गोपाल, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या आठवडाभर हे फरार होते, ते कुठे कुठे गेले होते त्याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का? अजून तरी पोलिसांनी म्हणजे यांना सकाळी पहाटे ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत। नेमकं यांना कुणी कुणी मदत केली फरार होण्यामध्ये आणि त्यांनी कुठे कुठे आश्रय घेतला होता, त्याचबरोबर ते कुठे कुठे गेले होते, या सगळ्या गोष्टीची चौकशी जी आहे ते पोलीस त्यांच्याकडे करतील आणि त्याविषयीची पुढील माहिती मग आपल्याला कळू शकणार आहे। अगदी बरोबर। आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा या दृश्यांबद्दल माहिती देऊयात। हे सीसीटीव्ही फुटेज आहे। याच फुटेजमध्ये राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही दिसत आहेत, जेवतायत दोघे। एकीकडे सुनेनं आत्महत्या केली, हुंडाबळी या सुनेचा घेतला आणि त्यानंतर हे दोघेही आठवडाभर फरार होते आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळी ठिकाणं ते बदलत होते। फोनचा वापर त्यांच्याकडून केला जात नव्हता आणि अटक होऊ नये यासाठी म्हणून त्यांच्याकडनं ही शक्कल लढवण्यात आली होती। मात्र अखेर पोलिसांनी याच एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांनाही पहाटेच्या सुमाराला अटक केलेली आहे। 2 ही सीसीटीव्हीची दृश्य आहेत। एका दृश्यांमध्ये जेवताना दिसत आहेत तर दुसऱ्या दृश्यांमध्ये बाहेर पडताना दिसत आहेत दोघेही। सासरा आणि दीर या दोघांनाही अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। गोपाळ, या दोघांना ज्यांनी मदत केली त्यांची आता स्वाभाविक चौकशी होणार आहे। कधीपर्यंत त्यांना कोर्टात हजर केलं जाईल याबद्दलचे काही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत? निश्चितच या प्रकरणामध्ये म्हणजे पोलिसांवर मोठा दबाव होता। हे दोघेही आरोपी म्हणजे पोलिसांना मिळत नव्हते, त्यामुळे या दोघेही आरोपींना शोधण्याचं एक मोठं जे आव्हान होतं ते पिंपरी चिंचवड शहर पोलिसांसमोर होतं। मात्र या आव्हानाला पेलत पोलिसांनी ह्या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि एकूणच या आरोपींना फरार होण्यामध्ये किंवा ज्यांना त्यांना मदत केली त्यावर देखील पोलीस कारवाई करतील अशी म्हणजे एक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आणि आज दुपारी या दोन्ही आरोपींना पोलीस न्यायालयात हजर करतील आणि त्याच्यानंतर न्यायालय यांना दोन्ही आरोपींना पोलीस कस्टडी देखील सुनावण्याची शक्यता आहे। गोपाळ, या दोघांसोबत इथे आणखी ज्या व्यक्ती उपस्थित आहेत त्यांच्याबाबतचे काही अपडेट्स मिळू शकले, तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? हे राजेंद्र हगवणे आहेत, हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक हे म्हणजे एक चांगलं दांडगा संपर्क आहे आणि त्यांची मित्रमंडळी आहेत। त्यांना जे भेटायला आलेले हॉटेलमध्ये जे लोक आहेत हे त्यांची मित्रमंडळी आहेत आणि त्यांनीच या आरोपींना प्राथमिक काही मदत केली असं सध्या समोर येते। ठीक, गोपाल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर ही पुन्हा एकदा आपण दृश्य बघूयात। एकीकडे आपण सीसीटीव्ही फुटेज बघतोय, एका हॉटेलमध्ये हे दोघेही जेवायला गेले होते, सुशील आणि राजेंद्र हगवणे। त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत, ती ही दृश्य आहेत ज्यांनी या आठवडाभरात हगवणे कुटुंबियांना, राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांपासून पळण्यासाठी मदत केली।
त्या सगळ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. आता कोण कोण आहेत या सगळ्याचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय. हे तेच सीसीटीव्ही फुटेज आहे ज्या फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या दोघांचा माग काढला आणि त्या दोघांनाही अखेर अटक केली. आज पहाटेच्या सुमाराला या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तर वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यात गाजत असतानाच यवतमाळमध्ये हुंड्यासाठी 25 वर्षीय सुनेचा छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. आजारी पडल्यास दवाखान्याऐवजी भोंदू बाबाकडे नेऊन अघोरी कृत्य करायला लावल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिला 25 वर्षांची, ती यवतमाळच्या मारेगाव इथली रहिवासी आहे. तर या दोन्ही घटनांमधून राज्यात अजूनही हुंडा बळी जाणं थांबलेलं नाही हेच समोर येतंय. यानंतर बातमी आहे पावसाबाबतची. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. चिंचणेरे वंदन इथे ढगफुटी सदृश पावसामुळे बाजार पटांगणावर पुराचं पाणी आलंय. ओढ्याला आलेल्या पुरामुळे 4 ते 5 गाड्या पाण्यात फसल्यात. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि JCBच्या मदतीनं या फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या. पूल पाडायचं म्हणतो ते नाही. तर राज्यासाठी पुढचे 24 तास धोक्याचे असणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाले. कोकण पट्टीसह मुंबईत प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 2-4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. समुद्र किनारपट्टी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय. गेल्या 4 दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. संपूर्ण कोकणपट्टीसह मुंबई आणि उपनगराला पाऊस झोडपून काढणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय. चक्रीवादळही धडकणार आहे. तर रायगड आणि रत्नागिरीसाठी त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर 2-3 दिवसात मान्सून केरळमध्येही दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. वेळ आधीच यावेळेला मान्सून दाखल होतो. किनारपट्टी भागात मच्छीमारांना न जाण्याचा इशारा देण्यात आला. तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज आणखी वाढणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. संपूर्ण उत्तर कोकण किनारपट्टीला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे मासेमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं. यानंतर मान्सूनबाबतच्याच बातम्या बघणार आहोत थोडक्यात. जालन्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. या पावसामुळे फळबागांसह कांदा उत्पादकांचं प्रचंड नुकसान झालंय. दिगंबर लोंढे या शेतकऱ्यांना काढून ठेवलेल्या कांद्याचं पावसामुळे नुकसान झालं. यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसलाय. तुळजापूर तालुक्यातील काळंब्रा शिवारात काढणीला आलेल्या भुईमुगाला बुरशी लागली. लाखो रुपये खर्च करून जगवलेलं पीक अवकाळीनं मातीमोल झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते. नागपुरातल्या नरखेड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं संत्रा बागांचं नुकसान झालंय. संत्र्याची 15 ते 20 वर्षांची झाडं मुळासकट उखडलीत. तर अल्प प्रमाणात असलेल्या आंब्याच्या बहार संत्रा पिकालाही बसला आहे. शिरूरमध्ये अवकाळी पावसामुळे पेरू बागांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे पेरूची झाडं उन्मळून पडली आहेत. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय. वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी असतानाही ग्राहकांची संख्या घटली. व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. कोकणात गेल्या 3 ते 4 दिवस मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसलाय. पेरणी दरम्यान पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी करत भात पेरणीला सुरुवात केली. हवामान खात्यानं देखील यंदा पाऊस लवकर बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामासाठी लगबग सुरू आहे.